सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळांमधून आपल्याला जो समज, ज्ञान, बोध आणि जाणीव करून दिली, तोच समज, ज्ञान, बोध, जाणीव आपल्या जीवनात उतरून अंतर्बाह्य आपल्या जीवनातला आपण बदल करून परमेश्वरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर जालन्याला आहे आणि जालन्याला असताना अनेक सद्भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आहे. त्याचप्रमाणे त्यांचे जे नातेवाईक आहे त्या सद्भक्तांचे, तेही परमेश्वराच्या दर्शनाला येतात आणि त्यातून त्या जीवांना, अयोग्य जीवांना योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला परमेश्वर पात्र करत आहे. एके दिवशी असंच महादाईसा सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाल्या होत्या. देवदुसरीकडं ही सर्व सद्भक्त बिराडावर असतात आणि तिकव नायकांची जी कन्या आहे येलाईसा, ती लहान होती. ती म्हणाली, आई थांब हो, मी पण गोसावींच्या दर्शनाला येईल. आता लहान मुलगी आहे येलाईसा. महादाईसा होय म्हणून थांबल्या. तिला वाटलं मुलाचा हट्ट आहे, मुलीचा हट्ट आहे, लहान आहे, ती म्हणते तर आपण घेऊन जावं. आणि ती रेशमी वस्त्र नेसत होती, व्यवस्थित कपडे वगैरे घालून तयार होत होती. आणि त्या महादाईसाला आश्चर्य वाटलं, एवढी एवढी लहान मुलगी एवढी तयार होते कशासाठी? तर ती म्हणते, येलो हे असं कोणासाठी नटत आहे म्हटले. आपणही लहान मुलींना जर असं काही करत असेल तर आपण विचारतो कोणासाठी नटते, कशासाठी करते. तर ती म्हणते, मी चांगदेव राऊळ गोसाव्यांसाठी नटत आहे म्हटले. म्हणजे देवाला मला भेटायला जायचं श्री चांगदेव राऊळ गोसाव्यांना, त्यांच्यासाठी नटते म्हटले. आणि त्या शब्दाने महादाईसांना फार समाधान वाटतं आणि तिला सुख वाटल्यानंतर तिला ती उचलून घेते, कावटाळते आणि सर्वज्ञांच्या दर्शनाला तिलाही घेऊन येते. त्याच वेळेस सर्वज्ञ भक्तजनासहित मठावर गमन केलेलं असतं. म्हणजे जे मठ आहे त्याच्यावरती, म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती देवाने गमन केलेलं आहे. आणि भक्तजनांच्या मागोमाग महादाईसा पण वर चढल्या. बरेचसे सर्व सद्भक्त देवजित आहे तिथं दर्शनाला जातात. परंतु येलो लहान होती आणि लहान असतानाही ती थोडी स्थूल पण होती. तिला काही वरती चढता येणं आणि तिला ते दुःख झालं आणि ती ते मठाभोवती गोल गोल फिरायला लागली का जी मला पण चढता येत नाही, मी पण वर येईल, असं ती आवाज देऊन सर्वज्ञांना, म्हणजे देवाला, महादाईसाला, सर्वांनाच ती विनंती करायला लागली, मला पण वर यायचं आहे, मला पण वर यायचं आहे. आणि तिची आर्तता बघून मग सर्वज्ञांनी ज्या ठिकाणाहून तिला वरती घेता येईल अशा ठिकाणी जाऊन पूर्व बाजूला कोणत्यापर्यंत देवानी गमन केलं. आणि त्याच वेळेस येलाईसाला आवाज दिला देवाने स्वतः. आणि ती स्वतःहून तेच म्हणत होती की मला वरती यायचं आहे, वरती यायचं आहे. आणि त्यावेळेस सर्वज्ञांनी फुट्याचा पदर लोंबता धरला, म्हणजे देवावरती जे उपरणं आहे, फुटा आहे, ते खाली सोडलं. आणि त्याच वेळेस त्या उपरण्याला तिच्या काही बोटं लागले, काही हात लागला, स्पर्श झाला. त्याच वेळेस ती देवाने फुटा ओढला, बरोबर ती पण वरती आली. तिलाही आश्चर्य वाटलं, सर्वांनाच आश्चर्य वाटलं. ती म्हणते, हे काय जी, काही धरलं नाही, मी वर आश्चर्याने आले, मला काहीच कळालं नाही. कारण ती पकडतच होती, पकडता पकडता फक्त स्पर्श होताच ती वरती आली. किंवा आपण जर असं काही टाकलं तर आपण पकडतो, मग त्यावरनंतर चढतो, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. परंतु तसं कोणतीही प्रक्रिया न होता फक्त त्या पुट्याचा थोडासा स्पर्श झाला आणि स्पर्श होताच ती येलाईसा वरती आली. महादाईसाला आश्चर्य वाटलं, सर्व सद्भक्तांना आश्चर्य वाटलं. आणि महादाईसा म्हणते, हे काय जी, काही दशा नखांना लागल्या, काही न लागताच तुम्ही नुसतं धरा म्हटलं. तिनं लगेच धरलं आणि ती कशी काय वर आली म्हटले. मग देवाने अत्यंत महत्त्वाचं तत्त्व सिद्धांत तिथं सांगितला का बाई, आरती करून इथीची दशीची धरिली पुरे. जर आर्तता जर असेल तुमच्या जीवनामध्ये, शुद्धता जर असेल, तर नुसतं दशीच धरली तरी खूप काही आहे म्हटले. हे तिची दशीची धरिली पुरे. म्हणजे फक्त परमेश्वराचा हात, परमेश्वराचं एक वचन, परमेश्वराचा एक लीळा, जे बी आहे, एक थोडंसं जरी धरलं तरी परमेश्वर म्हणतात आम्ही असंच वरती घेऊन जाऊ, कळणार पण नाही, लक्षात पण येणार नाही. जीव आमच्या दशाही धरत नाही म्हटले. यावर देवाने वानरीचा दृष्टांत सांगितला. ही जी वानरी असते ना,
ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर उड्या मारत असते. आणि तिचं जे पिल्लू आहे त्या पिल्लाला तिने धरलेलं नसतं, त्या पिल्लानी त्या वानरीला धरलेलं असतं. वानरीला उलटं तिच्या पोटाला ते तिचं पिल्लू आहे ते लटकलेलं असतं. त्यांनी आपल्या हाताने पायाने वानरीला घट्ट पकडलेलं असतं आणि ती वानरी बरोबर एका फांद्यावरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असते. पाहणाऱ्याला असं वाटतं की आता हे जे पिल्लू आहे ही पडेल, ही वानरी पडेल, परंतु ते पडत नसतं. कारण त्या पिल्लाला माहीत असतं आपल्या आईला त्यांनी कसं पकडायचं, ती पकडण्याची परी ते जाणत असतं. आणि त्या वानरीला माहीत असतं का आपण उडी मारताना हे आपल्या बाळाला कसं पकडायचं आणि कसं सांभाळून उडी मारायची. थोडक्यात देव सांगतात की ह्या जीवाने बोधद्वारे, ज्ञानाद्वारे, ब्रह्मविद्याशास्त्राद्वारे समजून घ्यावं की देवाला कसं पकडावं. आणि देवाला तर माहीतच आहे का ती ह्या जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करून कसं ज्ञानाला, प्रेमाला पात्र करून प्राप्तीला घेऊन जायचं आहे. म्हणून फक्त दशीची धरिली पुरे. त्या पिलानी फक्त तिला पकडलेलं आहे, परंतु ती थोडंसं पकडलेलं आपल्याला जरी दिसत असलं तर ते पकडणं हेच त्याच्या संरक्षणासाठी पुरे असतं. आणि वानरीचा दृष्टांत देवाने सांगून आपल्याला हेच समजावलेलं आहे की खूप काही ज्ञान, खूप काही अभ्यास, खूप काही आचार करण्याची आवश्यकता नाही. जितका कळाला, जितका समजला, जितका लक्षात आला, जितका जाणवला, तितका आपण आपल्या अंतर्मनामध्ये बदल करून आणि त्यावरती सातत्यपूर्ण जर आपण चालत राहिलो, प्रयत्न केला, तर नक्की देवाचं साह्य होतं आणि परमेश्वर प्राप्तीला आपल्याला घेऊन जाऊ शकतात. पण देव म्हणतात की ही नुसती दशी जरी धरली तरी हे जीव माझ्यापर्यंत येऊ शकतात, पण ते दशी धरत नाही. आणि म्हणून देव खंत पण व्यक्त करतात आणि त्यातूनच महादैसाला देव निरूपण करतात. आणि मग महादैसा होकाजी म्हणते. देवाने निरूपण केलेलं आहे, खूप मोठा समज दिलेला आहे. सर्व सद्भक्त तसेच खाली येतात आणि देवाचं जे बी आहे पुढचं पूजा अवसर वगैरे सर्व होतं. तर देव यापूर्वी आचार्यांना बऱ्याच वेळा मुंडन करण्यासाठी म्हणताय. केस वाढलेले आहे आचार्यांचे, पूर्वश्रमीमध्ये जसे आहे तसेच आहे. देवाबरोबर राहतात, 5-6 भेटी झालेल्या आहे, त्यातला बराच समज निर्माण झालेला आहे, निश्चयात्मक बुद्धी निर्माण झाली, पण अजूनही आचार्यांना बोध नाही आहे. परंतु देव मात्र त्यांच्या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी आणि घडवायचं मडवायच्या ठिकाणी जिथं जिथं संधी भेटेल प्रसंगानुरूप आचार्यांना सांगताय, दाखवताय. त्याच वेळेस भटोबासांनी मुंडन केलं नाही. बरेच दिवस झाले, देवाच्या सन्निधानात आहे. सर्वज्ञांचा सकाळचा आता पूजा अवसर झालेला आहे. आसनावर उपिष्ट होते, समोर सभेची गर्दी होती. निरूपणासाठी, दर्शनासाठी, पूजा अवसर बघण्यासाठी बरेचसे लोक आलेले होते. आणि सर्वज्ञांच्या श्रीकंठाला ऊ लागली, चावली. अक्षरशः देवाला ऊ चावली. म्हणजे बघा, त्या जीवाची जी प्रसव आहे त्या उवामध्ये बी जीव आहे आणि त्या जीवाचा प्रसव देवापर्यंत पोहोचलेला आहे. परंतु तिला सर्वज्ञांनी श्रीकाराच्या चिमटीने धरलं आणि धरल्यानंतर तळ हातावर ठेवलं आणि सर्वांना दाखवलं का बघा ही ऊ, हा जीव बघा. आणि मग देव म्हणतात इथे केसाळ लोकांचा उपद्रव आहे म्हटलं. पाहिलं का इथे कुठे बिराड घेतला आहे म्हटले. आणि ह्या उवानी कुठं बिराड घेतलं आहे म्हटले, त्या केसाळ प्राण्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आले. आणि त्यामुळं भटोबास म्हणतात जी सर्वज्ञांचा हेतू भटोबासांच्या लक्षात आला नाही. कारण भटोबासांना उद्देशून देवाने सांगितलेलं आहे की इथं बरेचसे केसाळ प्राणी आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही माझ्यापर्यंत ऊ आलेली आहे. त्याच्यामुळं त्यांनी ते काढलं पाहिजे. अप्रत्यक्षरित्या देव आता आचार्यांचं मुंडन, आचार्यांचा संन्यास, आचार्यांना बोध देण्याच्या तयारीत आहे. आणि आचार्यांच्या मात्र ते लक्षात येत नाही. सर्वज्ञ म्हणतात वानऱ्या मुंडन करा म्हटले. डायरेक्टच मग देवाने आदेश सोडला, मुंडन करा म्हटले. याचा अर्थ संन्यास घ्या तुम्ही आता इथं तयार झालात, तुम्हाला लक्षात आलं मी कोण आहे, निश्चयात्मक बुद्धी आलेली आहे. परंतु त्यांना बोध नसल्यामुळे अजूनही ते गप्प आहे, काही बोलले नाही. सर्वांनी ऊ भटोबासांच्या हातात दिली आणि तेव्हा मग भटोबास म्हणते हिला कुठं सोडूची आता. त्यांच्या लक्षातच येत नाही देवाचं म्हणण्याचा उद्देश काय, सांगण्याचा उद्देश काय. सर्वजण चिंतित घालून निरुपद्रव ठिकाणी सोडा म्हटले. आणि मग त्या पद्धतीनं भटोबासांनी एखाद्या कपड्यात तिला धरलं आणि बऱ्याच लांब नेऊन निरुपद्रव ठिकाणी तिला सोडून दिलं. परंतु देवाची जी प्रवृत्ती आहे, देवाचा जो कड आहे, हा जीवाला कळाला पाहिजे, जीवाला समजला पाहिजे. आचार्यांकडून देवाची आता एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर आचार्यांना देव अप्रत्यक्षरित्या आपली अपेक्षा काय आहे,
तुला काय करायचं आहे, तू काय कर, ही अपेक्षा व्यक्त करतात. परमेश्वर आपल्याकडून सुद्धा अशीच अपेक्षा व्यक्त करतात. या ज्ञानातून, या बोधातून जे वचनं आहे, जे दृष्टांत आहे, यातून आपल्याला समजावतात हेच की तुम्ही माझं व्हा, तोपर्यंत मी तुम्हाला भेटू शकत नाही. आणि आचार्यांना त्याच माध्यमातून देवाने बरंचसं समजावलं, परंतु आचार्यांच्या लक्षात आलं नाही. आचार्य खाली मान घालून गप्प बसलेले आहे. एकदा असंच सर्व सद्भक्त बसलेले आहे आणि महादाईसा देवाकडे येते आणि थोडीशी तक्रारवजा, थोडंसं दुःख, खंत व्यक्त करते का वायनाईक आणि त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य आहे म्हटले, ते सर्वच मला रूपी वाया गेले असं म्हणतात म्हटले. माझी निंदा करू लागले आहे म्हटले. म्हणजे आता तिचे वडील आणि तिचे नातेवाईक एके दिवशी ते महादाईसा सर्वज्ञांना सांगतात की जी कुटुंबातले लोक वायनाईक असे म्हणतात की रूपी वाया गेली म्हटले. तर देव म्हणले, बाई तुम्ही त्यांच्या ऐक गोष्टीच्या व्यवहाराच्या उपयोगात जात नाही आणि म्हणून ते म्हणतात बाई तुमचेनी ते जया गोमटे ते काही बाई ते जाणत असते. आता तुमच्या भौतिक जगामध्ये, संसारामध्ये मदत करण्याची, कामं करण्याची त्यांना जी अपेक्षा आहे, स्वार्थ आहे, त्यांच्या तुम्ही कामी जात नाही. कारण तुम्ही आता इथं राहतात, ते सर्व सोडून आलेले आहे आणि म्हणून ते तुम्हाला नावं ठेवतात, वाया गेली म्हणतात. तेच त्यांच्या कामी जर आले असते तर तुम्ही चांगलात, परंतु कामी येत नाही म्हणून वाईट. हे तर प्रत्येकालाच अनुभव असतात आपल्या जीवनामध्ये. घरातून जायचं म्हटलं की घरच्यांना दुःख होतं, निगेटिव्ह बोलतात, पॉझिटिव्ह बोलतात, प्रेम दाखवतात. हे फक्त आणि फक्त स्वार्थ असतो. जीव स्वार्थी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापला विचार करतो. आपला फायदा काय, आपलं नुकसान काय, या माध्यमातूनच जीव व्यक्त होत असतो. तसं हे वायनाईक आणि त्याचे जे नातेवाईक आहे महादाईसाचे, हे व्यक्त होतात आणि देवाकडे ती तक्रार करते. पण देव काय सांगतात की बाई तुमच्यामुळे त्यांना काय गोमटं होणार आहे याची जाणीव त्यांना नाही आहे, त्यांना माहीत नाही म्हटले. आणि मग सर्वज्ञांना महादाईसा म्हणते की देवा, आधी मी मासोपवास करायचे, एकादशी करायचे, चांद्रायण नावाचं व्रत होतं ते करायचे, एकवत करायचे, सर्व करायचे. त्यावेळेस त्यांना चांगलं वाटायचं. ते म्हणायचे वायनाईकांची जी मुलगी आहे, कन्या आहे, तिनं कुळाचा उद्धार केला. सर्व ब्राह्मण, नातेवाईक, भाऊ बहिणी म्हणायचे का वायनाईकाची मुलगी खूप चांगली आहे, ती कुळाचा करणार आहे. मुलगा मात्र जुगारी झाला आहे, तो जुगारी खेळतोय म्हटले, त्यांनी कुळ बुडवलं असे म्हणायचे. आणि आता लोक असं म्हणतात की म्हणजे त्या मुलगा जुगारी आणि रूपी जी वायनाईकाची तिनं बी कुळ बुडवलं. म्हणजे तो जुगारी त्यांनी कुळ बुडवलं आणि हिनंही कुळ बुडवलं, ती महात्म्याच्या मागे निघून गेली असं. आणि लोक तर म्हणतात, पण वायनाईकही म्हणतात, म्हणजे वडीलही म्हणतात म्हटले, माझ्या दोन्ही लोकांनी कुळ बुडवलं म्हटले, दोन्ही मुलांनी माझं कुळ बुडवलं, दोघंही वाया गेले असं ते दुःखही करतात, लोकांनाही सांगतात आणि त्याचं आम्हाला खूप दुःख होतं. आणि मग देव म्हणतात, बाई त्यांची त्या शेतकऱ्यासारखी गत झाली आहे, त्यांनाही भविष्यात समजेल. अर्थात वायनाईकाची देवाच्या अगोदर भेट होण्याच्या अगोदरची ही सारी लीळा आहे, परंतु ती इथं आलेली आहे. वायनाईकांची नंतर भेट झाली. अत्यंत देवाचे रूप लावण्य बघितल्यानंतर देवाचं नाव ऐकताच ते देवाकडे आलेले आहे. आणि ती 2 दिवसापूर्वीच ती लीळा झालेली आहे की ते आपल्या मावशीकडे जातात आणि मावशीला विचारतात की आबाईसाचा जो नागदेव आहे त्याचा आता काही ऐकायला येत नाही. आणि म्हटले ते गोसावींकडे आहे. गोसावी कोण हे नाव ऐकताच त्यांना स्थिती होते आणि ते रात्रभर चालत जालन्याला येतात. देवाचं दर्शन होतं आणि ते सांगतात की महादाईसांनी जेवढं तुमचं वर्णन केलं तिला ते वर्णन करता येत नाही, त्याच्या पलीकडचं तुमचं काहीतरी रूप आहे वेगळं. परंतु ही जी लीळा आहे ही वायनाईकांची देवाच्या भेटीच्या अगोदरची लीळा आहे आणि ती महादाईसा जी आहे या प्रसंगानुरूप देवाला सांगते की वायनाईक मला नावं ठेवतात. आणि मग देवाने तिथं एक सुंदर असा दृष्टांत सांगितला परिसाचा. तर कोणी एक महात्मा असतो म्हटले, तो महात्मा आटन विजन करत असताना त्याचे कपडे सर्व माखलेले असतात, घामाने ओथंबलेले असतात, तो भुकेलेले असतात. एका ब्राह्मणाच्या घरी ते रात्री पोचतात आणि ते ब्राह्मण गरीब असतं, शेतकरी असतं, परंतु संस्कार असतो त्यांचा, आवडी असते. त्यांनी त्या महात्म्याला जवळ केलं, त्यांचे हातपाय धुतले, आंघोळ घातली,
कपडे बदलायला दिले, बरीचशी त्यांची सेवा केली आणि जेवण वगैरे करून त्यांना जीव घातलं. आणि ते प्रसन्न झाले ते महात्मे. आणि मग ते त्यांना जी बी बाज आहे, कुटकी तुटकी, गरिबी असल्यामुळं, दरिद्री असल्यामुळं त्यांनी घराच्या समोर अंगणामध्ये ती बाज टाकली, त्यांना आथरायला पांघरायला दिलं आणि त्यांना आराम करायला लावतात. आता ते महात्मे प्रसन्न झाल्यानंतर ते म्हणतात की तुमच्याजवळ तर जे बी लोखंडी अवजारे आहे ते माझ्या या बाजेच्या खाली ठेवा. आता त्यांना त्याचं काही गोडबंगाल काही कळालं नाही, परंतु महात्मे आहे, त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण ठेवावं. म्हणून त्यांनी ते सर्व जे शेतीचे अवजारं आहे लोखंडी, ते सर्व लोखंडी अवजारं त्या बाजेच्या खाली ठेवून देतात आणि झोपून जातात. आता हे जो महात्मा असतो त्यांच्याकडं परीस असतो, ते सकाळी उठतात, तो परीस काढतात, त्या सर्व लोखंडाला लावतात आणि तो निघून जातो पुढच्या प्रवासाला. आता शेतकरी नेहमीचे सवय पहाटे पहाटे अंधार आहे ते उठले, ते सर्व जे लोखंडी अवजारं आहे ते उचलले आणि शेतात जातात. शेतात गेल्यानंतर नांगर जातात, तर नांगर चालवता चालवताच जो फाळ असतो लोखंडी तो वाकतो, तो ते सोडून देतो. बाकी काही लाकडं तोडायला जातो तर त्याची विळा वाकतो, किंवा काही गवत कापायला जातो तर जे बी अवजार आहे ते काम करायला सुरुवात केली का ते वाकल्या जातात. त्याच्या लक्षात येतं का जो महात्मा आहे त्यांनी काहीतरी खुजांतर केलं, म्हणजे जादूटोणा केला आणि आपल्या मुळावर घाव घातला. त्याला खूप मोठं टेन्शन आलं, त्याला राग आला की सीझन समोर आलेला आहे, पाऊस पडलेला आहे, आता पेरणीचं वेळ आहे आणि सारे अवजार जर खराब झाले तर आपण करणार काय म्हटले. आणि त्या पद्धतीनं तो सारा उचलतो आणि घरी घेऊन येतो. घरी घेऊन आल्यानंतर अंगणात आपटतो आणि बायकोवर ओरडतो का कोणाला तू आधार दिला, त्यांची सेवा केली. त्या महात्म्याने कुजांतर केलं म्हटले आणि सारे जे बी अवजारं आहे त्याच्यावरती जादूटोणा केल्यामुळं ते सर्व वाया जातं आहे आणि आपल्यावरती घाव घातला. अशा पद्धतीनं तो ओरडायला लागला. तर तोपर्यंत थोडंसं उजाडलं होतं. तिलाही आश्चर्य वाटलं का असं कसं काय झालं. ती घरातून बाहेर येते, ते उजाडल्यामुळं ते जे लोखंडी जे अवजार आहे ते सोन्याचे झालेले होते, ते झळकतं आणि ती पटकन ते उचलते आणि घरात घेऊन जाते आणि त्या ब्राह्मणाला सांगते का आपल्यावर कुजांतर नाही केलं, आपल्या जी दरिद्री आहे, आपली जी गरिबी आहे त्याच्यावरती विळा घातला आहे म्हटले. आणि मग त्यांना आश्चर्य वाटतं. ते सर्व सोन्याचं झालेलं आहे, त्यांच्या मुळावर दरिद्रेच्या मुळावरती घाव घातलेला आहे. आणि मग त्यांच्या लक्षात येतं का महात्म्याची सेवा आपल्याला किती फायद्याची ठरलेली. आणि मग ते आतमध्ये येऊन ते सर्व बघतात आणि त्यांना खूप आनंद होतो. तसं देव म्हणतात की तुम्हाला हे माहीत नाही आहे त्यांना तुमच्यामुळं काय होणार आहे. ते आज दुःख करताय कारण ते अंधारात आहे, अज्ञान आहे, त्यामुळं त्यांना असं वाटतं की रुपी वाया गेली, माझं कुळ बुडवलं. परंतु तुझ्यामुळंच त्यांचं कुळही उद्धारणार आहे आणि तुझ्यामुळंच त्यांचं भलं बी हितही होणार आहे. अप्रत्यक्षरित्या देव त्यांना हे सांगतात की तू नेमकी परीस आहे त्यांच्यासाठी. परंतु याची जाणीव अन्यथा ज्ञान अज्ञान असल्यामुळं आणि समाजाच्या या साऱ्या याच्यामध्ये ते अडकलेले असल्यामुळं त्यांच्या ते लक्षात येत नाही. आणि म्हणून देवाने इथं खूप मोठा समज आपल्याला दिलेला आहे. ऐसे तुमचे गोमटे एक काही जाणत असते, तुमच्यामुळं त्यांचं काय गोमटं होणार आहे त्यांना माहीत नाही म्हटले. आणि मग आपलं बी असंच आहे, जीवनामध्ये आपण कधीतरी कोणाला तरी सांगत असतो पण त्याच्या लक्षात येत नाही, तो आपल्याला नावं ठेवतो. जर वयस्कर असेल तर त्याच्यापेक्षा पलीकडं ते अपमान करण्याची सुद्धा शक्यता असते, कारण आपल्याला बोध झालेला असतो. आपल्याला वाटतं याचं हित व्हावं, याचं भलं व्हावं, या कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून, अन्य देवतेच्या भक्तीतून यांनी निघावं, याचं काही होणार नाही. आणि आपण सांगायला जाताच त्याच वेळेस ते म्हणतात की अरे हे महानुभाव झाले, यांचं काय खरं आलं, कारण अज्ञान असतं. परंतु आपल्यामुळंच त्यांचा काय फायदा होणार आहे त्यांना जाणीव नसते. परंतु अप्रत्यक्षरित्या आपण तळमळ करणं, आपली इच्छा व्यक्त करणं आणि जी योग्यता आहे त्या पद्धतीनं त्या अवस्थेनुसार त्यांना मार्गदर्शन करणं हे मात्र आपल्या हातात आहे. आपल्यामुळं त्यांचं भलं होईल असा विचार न करता आपण आपली ड्युटी, आपलं कर्तव्य पार पाडत राहणं. कारण जीव अज्ञानी आहे आणि या जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही. देव हेच महादाईसाला सांगतात की ते अज्ञान आहे, त्यांना स्वतःहून ज्ञान तर कळणारच नाही, परंतु ते समजत पण नाही की आपण आता नेमकं करतोय काय आणि करायला काय पाहिजे. त्याच्यामुळे ते म्हणताय की बाबा आम्ही तुमच्यामुळं कुळाचा वाया गेलेला आहे, कुळ नासवलं आहे, कुळ बुडवलं आहे, परंतु तुमच्यामुळंच त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. अशा पद्धतीनं देवानी त्यांना सांगितलं.
आणि हे महादाईसाच्या श्रीचरणावर त्यांनी महादाईसांनी देवावर श्रीचरणावर मस्तक टेकवलं. तिला लक्षात आलं का हे सांगणारे आहे, जे बोलणारे यांच्याकडे दुर्लक्ष करावं, आपल्याला देव कळाला, देव समजला आहे, आपण देवाच्या सन्निधानात आहोत. अजून बोध जरी नसला तरी तिची एक निश्चयात्मक बुद्धी निर्माण झालेली आहे. बरेचसे प्रचिती तिला आलेली आहे. आश्चर्यकारक परमेश्वराच्या बऱ्याचशा लीळा तिनं ऐकलेल्या आहे, पाहिलेल्या आहे प्रत्यक्ष. आणि त्यामुळं एक निश्चयात्मक बुद्धी निर्माण झाल्यामुळं देव तिला समजावतात. देवावरती तिची निष्ठा निर्माण झाल्यामुळं तिचं जे दुःख आहे, जी खंत आहे, जे मनातलं भावना आहे, ती पूर्णपणे निघून जाते आणि ती देवाला देवाच्या श्रीचरणावरती मस्तक टेकून थांबते. तर ही जी लीळा आहे ही वाईनायकांची भेट होण्याच्या अगोदर, देवाच्या अगोदर पूर्वीची ही लीळा आहे. परंतु प्रसंगानुरूप महादाईसांनी देवालाही सांगितल्यामुळं देवाने तो दृष्टांत तिला सांगितलेला आहे. तर आपणही परमेश्वर जाणून समजून उमजून आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. आपण आपली ड्युटी करत राहावं, आपलं कर्तव्य करत राहावं. कोण काय म्हणतं आहे, कोण काय बोलतं आहे, कोण काय नावं ठेवतं आहे. आणि समाज जो आहे तो अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, उदास आहे. या तिन्हीही देवाच्या संदर्भात सुद्धा हे 3 लोक आहे आणि प्रत्येक अवताराच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहे. तसं जीवाच्या बाबतीत तर ह्या गोष्टी होतच राहतात. तुम्ही काही केलं तरी ह्या गोष्टी होतच राहतात. कर्मराटीमध्ये एक गोष्ट आहे की मुलगा आणि वडील असतात, त्यांच्याकडे घोडा असतो आणि ते घोडा घेऊन बाजारात जात असतात. जात असताना त्या मुलाला वाटलं वडिलांनी बसावं, वडिलांना वाटतं मुलांनी बसावं. त्यांच्यात एकमत होत नाही आणि ते दोघंही मग पायी चालायला लागतात आणि घोडा असाच रिकामा चालत असतो. लोक भेटतात, म्हटले काय मूर्ख माणसं आहे, घोडा असूनही बसत नाही म्हटले. आणि मग वडिलांनी मुलाला घोड्यावरती बसवलं. आता घोड्यावरती बसल्यानंतर पुढं जायला लागले. परत एक माणूस म्हणतो काय मुलगा असंस्कारिक आहे, खुशाल वडिलांना पायी चालायला लावलं आहे आणि स्वतः बसला आहे. ते ऐकल्यानंतर मुलाला दुःख होतं. मुलगा खाली उतरतो, वडिलांना विनंती करतो, वडिलांना बसवतो. पुढं गेल्यानंतर परत काही माणसं भेटतात, हा काय स्वार्थी बाप आहे म्हटले, मुलाला खुशाल पायी चालवलं आहे आणि तो घोड्यावर बसून चालला आहे. हे पाहिल्यानंतर त्यालाही दुःख होतं, आता काय करावं असं म्हणून ते दोघंही घोड्यावर बसतात, चालायला लागतात. तर काही लोक म्हणतात किती निर्दयी लोक आहे, घोड्यावरती दोघंही बसलेले, त्याचा जीव काय, यांचं वजन काय, अशा पद्धतीनं नावं ठेवतात. आणि मग आता त्यांना काय करावं कळत नाही. याला बसवलं तरी लोक नाव ठेवतात, त्याला बसवलं तरी नाव ठेवतात, दोघंही बसलं तरी नाव ठेवतात, घोडा रिकामी चालला तरी नाव ठेवतात. मग करायचं काय? मग ते घोड्यालाच उलटं बांधून आपल्या खांद्यावर घेऊन जायला लागतात. तेव्हा लोक आश्चर्यजनक पाहतात की काय आहे, काय आहे. तर अशा पद्धतीनं लोक चांगलंही म्हणणारे आहे, वाईटही म्हणणारे आहे, उदासही होणारे आहे, नावं ठेवणारे आहे, स्तुती करणारे आहे. आपण कोणाकडे लक्ष द्यायचं ही मात्र भावना, ही हेतू, आपली ज्ञान आपल्याला समज असली पाहिजे. जे नकारात्मक विचार करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जे होकारात्मक विचार करतात, ज्यांना समज आहे, ज्ञान आहे, बोध आहे, जाणीव आहे, त्यांना काहीतरी कळतं आहे त्यातलं, त्यांच्या प्रतिक्रिया जर आपण घेतल्या, त्यातून आपल्याला बळ भेटत असेल, प्रेरणा भेटत असेल तर घ्यावा. अन्यथा याच्याकडे कुठे लक्ष न देता आपलं ध्येय आपल्याला कळालेलं आहे, आपलं ध्येय आपल्याला समजलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने चालत राहिलं पाहिजे. अन्यथा हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, याचं काय, त्याचं काय असं म्हणत चाललं तर आपल्या जीवनातलं कोणतंच ध्येय आपल्याला पात्र करताच येणार नाही आणि त्यामुळं परमेश्वरापर्यंत आपण पोचू शकत नाही. कारण तुम्हाला बोध झालेला आहे, आपल्याला बोध झालेला आहे आणि ज्याला बोध झालेला आहे त्याला समाज छोटा वाटायला लागतो, अज्ञानी वाटायला लागतो. आणि जे अज्ञानी लोक आहे त्यांना आपण अज्ञानी वाटत असतो, आपण त्यांना मूर्ख समजत असतो, ते आपल्याला मूर्ख समजत. याचं पाठीमागचं कारण काय आहे की ते साजत्य नाही आहे. म्हणून बोधाच्या नंतरची प्रक्रिया, बोधाच्या नंतरची विचार, बोधाच्या नंतरची दृष्टी, बोधाच्या नंतर समज ही वेगळी असते. अज्ञानी लोकांना त्यातलं काही कळत नाही, काही समजत नाही. त्याच्यामुळं त्यांचा विचार न करता आपल्याला जो समज परमेश्वराने दिलेला आहे, आपल्या जीवनाचा जो अर्थ आपल्याला कळालेला आहे, त्या जीवनातल्या अर्थातून आपलं ध्येय प्राप्तीच्या अनुषंगाने आपण सातत्यपूर्ण चालत राहिलं पाहिजे. अन्यथा जर याचं ऐकलं त्याचं ऐकत जर बसलो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीही परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने किंवा परमेश्वराचं जे प्राप्तीचं ध्येय आहे ते आपल्याला मिळवता येऊ शकत नाही. आणि म्हणून इथंही देवानी महादाईसाच्या निमित्ताने आपल्याला हेच सांगितलेलं आहे की लोकांना काहीच माहीत नसतं. जे आपल्या संपर्कात आहे, आपण 4 गोष्टी त्यांना सांगतो आहे किंवा आपल्या निमित्ताने त्यांना काही करायला भेटत असेल दैवराटीचं, तर त्यातून त्यांना काय गोमटं होणार आहे, काय फायदा होणार आहे त्यांना माहीत नसतं.
परंतु ती जाणीव आपण करून द्यावी अशी आपली योग्यताही नाही आणि त्यामुळं आपणही तो प्रयत्न करू नये. ज्या व्यक्तीची आर्तता आहे, सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे, ज्याच्यावरती आपला प्रभाव आहे, त्याची आपल्यावर श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्याला 2-4 गोष्टी त्याच्या आर्ततेनुसार आपण सांगाव्यात, अन्यथा कोणालाही सांगत बसू नये. म्हणून देवाने सांगितलं अर्थाप्रती बोलावे. जो आर्तता आहे, ज्याला समज आहे, ज्ञान आहे, बुद्धी आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे, चिकित्सा आहे, सत्याची ओढ आहे, त्याच्याकडं आपण काही 4 गोष्टी सांगितल्या तर ठीक आहे. अन्यथा जे अज्ञान लोक आहे त्यांना काही न सांगता आपण लोहे पाणी गिळलेले असावे. म्हणजे काय की जे लोखंड असतं त्याच्यावरती पाणी टाकलं तर ते पाणी कुठं जातं हे कळत नाही, ते शोषून घेतं. तशा पद्धतीनं आपण आपल्या समाजामध्ये राहत असताना हा सेन्स आपल्याला पाळायला पाहिजे. देवानी बोलायला पण लावलेलं आहे आणि देवानी गप्प पण बसायला लावलेलं आहे, पण मग गप्प कुठं बसायचं आणि बोलायचं कुठं ही बी समज आपल्या कुशळतेने आपण समजून घेतली पाहिजे. अन्यथा जिथं बोलायला पाहिजे तिथं आपण गप्प बसलो, जिथं गप्प बसायचं तिथं बोलायला लागलो तर तो मात्र दोष आपल्या माथी लागून आपण परमेश्वराच्या ह्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे हा सर्वात मोठा समज आपल्याला निर्माण करून घ्यावा लागेल, लक्षात घ्यावा लागेल. ती कुशळता, ती व्यावहारिकता आपल्या जीवनात उतरावं लागेल आणि परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्वसिद्धांत आहे, कशातून, कोणत्या माध्यमातून, कोणत्या प्रकरणातून, कोणत्या प्रसंगातून सांगितलेलं आहे आणि त्यातलं मर्म काय हे समजून उमजून आपण जर घेऊन धर्म सांभाळण्याचा प्रयत्न केला तर नक्की आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.